मंडळी नमस्कार. न्यूज 18 लोकमतच्या बाप्पाच्या दर्शनासाठी आज खास पाहुणे आलेत. आपल्या सोबत आहेत संभाजीराजे छत्रपती आणि आज खरं तर त्यांच्याकडून आपल्याला अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायची आहेत. कारण पुढच्या काही दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणात आता सगळे निवडणुकीचे पडघम वाजू लागतील. आता वाजायलाही खरं तर सुरुवात झाली असं म्हणूया आणि बैठकांचं सत्र सुरू आहे. राजे, महाराष्ट्राला जाणून घ्यायचं आहे. आम्ही जे ऐकतोय की महाराष्ट्रात तुमच्या नेतृत्वाखाली तिसऱ्या आघाडीचा एक वेगळा प्रयोग होतोय. हा प्रयोग नेमका काय आहे? जरासं मला त्याच्यात तुमच्या वाक्यात जरा बदल करायचा आहे. प्लीज. एक तर माझ्या नेतृत्वाखाली असं नाहीये. आम्ही सगळे एक मताने, एक बर संघाने, हां. एक दिलाने आम्ही सगळे एकत्र येण्याचा प्रयत्न आहे बर सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्यासाठी. बर आणि दुसरं म्हणजे तिसरी आघाडी. हा तिसरी आघाडी हा शब्द काय आम्हाला काय आवडत नाही. हां. तो एक सुसंस्कृत पर्याय हा महाराष्ट्राला देण्यासाठी हा आमचा एक प्रयास आहे. आपण जर पाहिलं असेल की इतक्या खालच्या थराचं राजकारण आता सध्या चालू आहे, हं. जे महाराष्ट्राला शोभत नाही आहे. किंबहुना महायुती असेल किंवा महाविकास आघाडीतले लोक असतील, 75 वर्ष हेच प्रश्न आहेत, हेच मूलभूत प्रश्नावर आपण चर्चा करतोय. एक महाराष्ट्राचा एक विजन प्लॅन किंवा महाराष्ट्र खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचा, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, संतांचा महाराष्ट्र, या महाराष्ट्राची जी ओळख आहे ती खऱ्या अर्थाने ती ओळख आजही आपण ज्या पद्धतीने प्रेझेंट करायला पाहिजे, ज्या पद्धतीने महाराष्ट्र पुढं जायला पाहिजे, त्या माध्यमातून न जात असल्यामुळं हा पर्याय आमच्या पुढं आलेला आहे. आणि म्हणून एक एक वेगळा पर्याय म्हणजे नुसतं असं व्हायला नको की काय, जसं आपण एका गावात गेलो की एक छोटं गाव असतं आणि मोठं गाव असते. म्हणजे मोठं गाव असलं की मला वाटतं बुद्रुक म्हणतात, हो. आणि छोटं गाव असलं की खुर्द म्हणतात. म्हणजे शिवसेना बुद्रुक, शिवसेना खुर्द, राष्ट्रवादी बुद्रुक, राष्ट्रवादी खुर्द, असा काही ते प्रकार जो घडलेला आहे नुसता. हां. म्हणजे लोकांना काही दुसरा पर्याय दिसत नाही म्हणून इकडे जायचं नाही इकडे जायचं. त्यापेक्षा आपण एक चांगला पर्याय देऊ शकतो, एक सुसंस्कृत पर्याय देऊ शकतो. या दृष्टिकोनातून हा आमचा प्रयत्न आहे. आणि म्हणून इथं कोणाचं नेतृत्व नाही, सगळे समविचारी सामूहिक नेतृत्व. सामूहिक नेतृत्वाच्या दृष्टिकोनातून आम्ही पुढे जात आहे. पण साधारणपणे आपण आत्ताच म्हणालात त्याप्रमाणे 6 पक्ष झालेत. 3 इकडे 3 इकडे अशा पद्धतीने पुन्हा मनसे आहे. या तुमच्यासोबत काही इतर छोटे मित्रपक्ष आहेत. स्वाभाविकपणे 2 मुख्य आघाड्यांमध्ये तिसरा पर्याय जेव्हा स्वीकारायचा असेल तेव्हा महाराष्ट्राला प्रश्न पडलेला असेल की आपण का स्वीकारायचं. असं काय व्हिजन आहे महाराष्ट्राच्या समोरचं जे आपल्या या आघाडीच्या माध्यमातून किंवा आता लोक अस्वस्थ आहेत. लोकसभेची निवडणूक वेगळी होती. लोकांच्यात लोकांना दुसरा पर्यायच नव्हता, म्हणून आयदर तुम्ही महाविकास आघाडीला मतदान करा किंवा महायुतीकडे जावा. पण आपल्याला निश्चितपणाने मला एक तुम्ही सांगा विलासराव, की ज्या पद्धतीचं राजकारण आता चालू आहे महाराष्ट्रात, म्हणजे आम्ही विजन प्लॅन देणं हा सगळा नंतरचा टप्पा आहे. पण ज्या पद्धतीचं राजकारण चालू, ज्या खालच्या पद्धतीने सगळं टीका टिप्पणी सगळं चालू आहे, हे महाराष्ट्राला शोभत नाही. का? महाराष्ट्राला ते पटत पण नाही. आज कर्नाटक सारखं राज्य असेल, तेलंगणा सारखं राज्य असेल, हे आपल्यापेक्षा कितीतरी पट्टीने पुढे जायला लागलेत, वेगळ्या वेगळ्या पॉलिसीज निर्माण करायला लागलेत. आपण तिथंच आहे. म्हणजे आज ही म्हणजे शेतीप्रधान देश आपण म्हणतो, पण शेतकऱ्यांच्या पॉलिसीज ह्या जुन्याच आहेत. हे काय नाविन्यपूर्ण आपण पुढे गेलोच नाही. एज्युकेशन पॉलिसी आपली जर बघितली तर म्हणजे सगळं प्रायव्हेटायझेशन चालू आहे. मला एक सांगा, इथं शिवाजी महाराजांचं नाव आपण घ्यायचं आणि राज्य करायचं, या दोन्ही पक्षातल्या लोकांनी किती गडकोट किल्ल्यांसाठी केलेलं आहे. माझं चॅलेंज आहे ह्या सगळ्यांना. एक रायगड जर सोडलं आणि एक शिवनेरी किल्ला जर सोडला तर रायगड किल्ल्याचं सुद्धा मी मागं लागलो. मला माझी स्वतःची प्रशंसा करायची नाही. रायगड प्राधिकरण स्थापन झालं आणि रायगड किल्ल्यावर आज संवर्धन जतनावर खर्च केला जातो. ह्या दोन्ही महाविकास आघाडीतल्या किंवा महाविकास आघाडीतल्या आणि महायुतीतल्या ह्यांनी काय केलं गडकोट किल्ल्यांसाठी? इथं शिवाजी महाराजांचं नाव आपण घ्यायचं, सांगून देत आपल्याला. आता असे अनेक प्रश्न आहेत ज्याला ह्या इलेक्शनच्या माध्यमातून आम्हाला पुढे जायचंय. शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न तेच बोलतो आपण. म्हणजे ती इट इज अनएंडिंग स्टोरी. म्हणजे बोलायला लागलो तर भरपूर आहे.
पण मग एक तुम्ही म्हणालात अनेक प्रश्न आहेत, त्यातला एक प्रश्न आहे मराठा आरक्षणाचा आहे. मध्यंतरी तुम्ही मनोज जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधला. बंद दाराआड मला वाटतं पहिल्यांदा चर्चा झाली. अ, त्या चर्चेतनं मराठा आरक्षणाच्या संदर्भातला एक अजेंडा तुमचा असणार आहे का? आज सत्ताधारी सांगायला तयार नाही आहेत आणि विरोधकही सांगायला तयार नाही आहे की मनोज जरांगे पाटील जसं म्हणतायत की ओबीसीतून आरक्षण देणं शक्य आहे किंवा नाही आहे. कोणी मान्य करत? तुम्ही त्याचं उत्तर देताय का की हो? नाही, मी आपल्याला सांगू इच्छितो की पहिली माझी भूमिका क्लिअर आहे. हां. आपण शाहू महाराजांचं नाव घेतो ना. हो. पहिलं आरक्षण कोणी दिलं तर राजर्षी छत्रपती शाहू बरोबर. महाराजांनी 1902ला बहुजन समाजाला आरक्षण दिलं. हां. त्यामध्ये अनुसूचित जाती जमाती ओबीसी आणि गरीब मराठ्यांचा समावेश होता. त्यावेळी बरोबर. 50% आरक्षण दिलं. हं. आता जे मनोज जरांगे पाटलांच्या ज्या मागण्या आहेत, हं. बहुतांश माझ्या मागण्या त्यांच्या मागण्या मॅच होतात. सगळ्याच गोष्टी मान्य आहेत असं नाही. हां. पण आपल्याला खऱ्या अर्थाने त्या मराठ्यांच्या समाजाचा सुद्धा विचार का करणं गरजेचं आहे, कारण तो त्रासलेला आहे. बरोबर. हं. आणि हा गरीब मराठा समाजाला न्याय मिळणं गरजेचं आहे. दोनदा आरक्षण दिले ते उडलेलं आहे. हं. हं. आता मग जे आरक्षण आता परत एससीबीसीचं दिलंय, हे कसं टिकणार आहे, हे कसं टिकू शकते, हं. हे ऑन दी हाऊस ऑफ द फ्लोअर म्हणजे त्यांनी विधानसभेत समजून सांगायला पाहिजे की कशा पद्धतीने आम्ही हे टिकू शकतो. हं. आणि नाही टिकलं तर मग कशा पद्धतीने देता येते, ओबीसी मध्ये देता येते का, हे एकदा क्लिअर व्हायला पाहिजे, हो किंवा नाही. अनेक गोष्टी आहेत, अनेक पद्धतीने देता येऊ शकते. पण मी सगळे माझे कार्ड आता ओपन केले हं. तर मग आम्हाला सत्तेत आल्यावर काय चर्चा राहणारच नाही ना. खरंय. पण मी एवढं सांगतो की मनोज जरांगेंच्या बऱ्यापैकी मागण्या रास्त आहेत. जर राजर्षी छत्रपती शाहू महाराज आरक्षण देऊ शकत होते, मग आपण का देऊ शकत नाही? तुम्ही सोबत येणार? कोणाच्या बरोबर? तुम्ही सोबत येणार? कोणाच्या? तुम्ही आणि मनोज जरांगे पाटील सोबत येणार? नाही, मी भेटलो ना त्यांना जाऊन. हां. मी त्यांना जाऊन भेटलो, उलट त्यांना सांगितलंय की तुम्ही, त्यांना विनंती सुद्धा मी ही केली. आता मोठे झाले आता मनोज, म्हणून मी आता विनंती करतोय हां. त्यांना. हां. लोकांचा विश्वास त्यांनी प्राप्त केलेला आहे की मनोजना मी काय सांगितलं मनोज जरांगे पाटलांना की आता तुम्ही पाडायचं हां. हे राजकारणाची भाषा नको. आता तुम्ही निवडून आणण्याची भाषा करायला पाहिजे. मग तुम्ही स्वतंत्र जावा, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला आमच्यावर यायचं नसेल तर येऊ नका. पण तुम्ही पाडायचं भाषा, पाडायचं हे करा, म्हणजे ती वाक्य रचना नको. तुम्ही आता निवडून कसं आणता येईल, नकारात्मक नको, सकारात्मक. सकारात्मक दृष्टिकोन पाहिजे. म्हणून मी त्यांना म्हटलं की तुम्ही या, आपण एकत्र जाऊ. माझा विश्वास आहे की ते आमच्यावर येतील, कारण का शेवटी त्यांचा उद्देश आणि आमचा उद्देशमध्ये काही फरक नाही. हां. पण मग एक खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील आणि शाहू महाराज असतील, यांचं नातं महाराष्ट्राला वेगळं सांगायची गरज नाही आहे. यावेळेस ही जी नेक्स्ट आता पुढची जनरेशन आहे, या जनरेशनमध्ये संभाजीराजे छत्रपती आणि प्रकाश आंबेडकर हे एकत्र येऊ शकतात का? नाही, तो तसाच पाहिलं तर तो नॅचरल अलायन्स आहे. हां. पण प्रकाश आंबेडकरांची माझी पूर्वी चर्चा सुद्धा झाली होती. हां. पण मध्यंतरी ते काहीतरी मला बोलून गेले, मी संभाजीराजांच्या बरोबर येणं इतकं पूर्वी होतं पण आता नाही आहे. हां. म्हणून मी अजून त्यांना भेटलो नाही. हं. पण भेटायला काहीच अडचण नाही. आणि राजरत्न आंबेडकर ऑलरेडी आमच्यावर आलेले आहेत. हां. राजरत्न आंबेडकरांची माझी चांगली चर्चा चालू आहे. 2-3 मीटिंग्समध्ये सुद्धा ते स्वतः उपस्थित होते. आणि जर प्रकाश आंबेडकर आले तर कोण नाही म्हणणार आहे. तो नॅचरल तुमची अलायन्स दारं खुली आहेत. तुमची दारं खुली आहेत. सगळ्यांसाठी खुले आहेत. बरं. पण या सगळ्यामध्ये सातत्यानं विरोधक जे आहेत, म्हणजे आत्ताचे विरोधकांचं असं म्हणणं आहे की ही तिसरी आघाडी म्हणजे एक प्रकारे सरकारला मदत करण्यासाठी आहे. हा नेरेटिव्ह सेट करण्याचा जो प्रयत्न होतोय, त्याला उत्तर काय? नाही, आता नरेटिव्ह सेट करणे जे करतात तो त्यांचा प्रश्न आहे. आम्ही काय त्याचा काही विचार करत नाही. आमचं प्रामाणिक प्रयत्न आहे की आपण एक चांगला पर्याय देऊ शकतो. त्याच राजकारणात किंवा त्या खालच्या पातळीवर जी काही चर्चा चालू असते, ज्या पद्धतीने एकमेकावर टीका टिप्पणी करत असतात, त्यापेक्षा आपण चांगला पर्याय कसा देऊ शकतो, आपण लोकांचा विश्वास प्राप्त कसा करू शकतो आणि त्या पद्धतीने आपण पुढे जावं, हा एवढाच आमचा प्रामुख्याने. राजे, मला प्रामाणिकपणे एक उत्तर तुमच्याकडून हवं आहे. खरं तर हे राजकीय उत्तर आहे म्हणून मी तुम्हाला असं म्हणालो. जे सर्वे आतापर्यंत आले त्या सर्वेमध्ये असं दिसतंय की स्पष्ट बहुमत कुणाच्या बाजूने नाहीये. सत्तेची चावी जी राहील ती अपक्षांच्या हाती राहू शकते किंवा मग तिसऱ्या आघाडीच्या हाती राहू शकते. म्हणून तुम्ही ताकदीनं याच्यामध्ये पुढे येताय का?
किंवा ती रणनीती आहे नाही, का? तो उद्दिष्ट की सत्तेची चावी आपल्या हातात असली नाही, तो पाहिजे? उद्दिष्ट ठेवून आम्ही आलोय असं नाहीये. हा पण प्रामाणिकपणाने एक पर्याय द्यायचा आहे म्हणून आमचा उद्देश आहे. पण ह्या निवडणुकीत आम्ही डार्क हॉर्स हा आम्ही म्हणजे निश्चित असणार आहे. तुम्हाला उत्तर हां, मिळालंय. हां. म्हणून ते काही नाकारू शकत नाही आणि आम्ही छोटे पक्ष आहेत त्याच्यामुळं हा एकदम आम्ही एकदम मेजॉरिटीमध्ये येऊ म्हणणं हे मूर्खपण आहे. पण डार्क हॉर्स हे निश्चित आहे आणि एक की प्लेयर, किंग मेकर म्हणा, की प्लेयर म्हणा, हा ही येणारी विधानसभेमध्ये हा आमचा ग्रुप किंवा आमचं जे काही नाव ठरेल तो आपल्याला निश्चित पाहायला मिळेल. 6 पक्ष आहेत, 6 इच्छुक असतील, तिकीट दोघांना मिळणार आहे. त्यामुळे त्या चौघांसाठी तुमची दारं उघडी आहेत का? 100% आहे. त्यात काय काही चुकीचं नाही आहे. साहजिकच आहे की ते एक्झिस्टिंग पक्ष असल्यामुळे पहिलं तिकडं म्हणजे लोक जाणार कारण का हां. त्यांना माहित नाही बाबा हे हे हा तिसरा पर्याय किंवा पहिला पर्याय जो जो तुम्हाला कोट करायचा आहे की आमच्याकडे लगेच येणं इतकं अपेक्षित नाही आहे. हां. पण तिकडे ते त्यांच्या दारात जाऊन नॉक नॉक करतील आणि आमच्याकडे येतीलच. पण आम्ही सुद्धा घेताना जरा विचारपूर्वकच घेणार, उगाच आपलं आलंय म्हणून घेणार नाही. हां. पण तो कार्ड महत्वाचा आहेच. मी मध्यंतरी असं वाचलं, की जेव्हा लोक म्हणतात, की तिसरा पर्याय आम्ही पहिला पर्याय आमचा पहिलाच पर्याय आणि चांगला सुसंस्कृत पर्याय आणि चांगला पर्याय म्हणण्यापेक्षा पहिला तर राहायचंच पण सुसंस्कृत पर्याय म्हणजे जे शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा आपण महाराष्ट्र म्हणतो. हो, हो. हा. आणि ते नुसतं नावासाठी राहिलेले आम्ही खऱ्या अर्थाने तो विचार घेऊन पुढे जाणार आहोत. त्याच्यामुळे एक चांगला पर्याय देण्याच्या दृष्टिकोनातून आमचा पर्याय राहील. नक्कीच. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला आणि न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. तर हे होते संभाजी महाराज छत्रपती आणि आज त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, की या महाराष्ट्राला एक नवा सुसंस्कृत पर्याय देण्याच्यासाठी म्हणून आम्ही मैदानात येतोय. महाराष्ट्रातली जनता त्यांच्या पाठीशी किती उभी राहते हे निकालानंतर कळेल. धन्यवाद.